पुण्यातील नवले पुलाच्या जवळ जिथं हा अपघात घडला त्याच्या अगदी समोर ही चहाची टपरी आहे आणि तेव्हा सुद्धा जेव्हा हा अपघात घडला तिथं हे लोक होती ते सध्या माझ्यासोबत आहे। दादा तुम्ही हा पूर्ण अपघात बघितला, अर्थात तुम्ही मदतीसाठी सुद्धा धावला होता। एकदम फास्ट गाडी आली होती, तिथून मी पळत गेलो। त्या ठिकाणी आहे ना एकदम असं म्हणजे मलाच काही समजलं नाही, त्या ठिकाणी इतका मोठा अपघात झालेला आहे। योग्य हा अशी वेळ होती की नशीब काही जणांचं चांगलं होतं, त्यातनं आम्ही हेल्प केलं। 17 सीटरची एक गाडी होती, 4 व्हीलरमध्ये 2 जण होते, त्यातले 2 पण वाचले, एक 2 व्हीलरवाला पण वाचला आणि 17 सीटरच्या गाडीमध्ये पूर्णपणे सगळे जखमी झालेले होते। आणि त्याच्यानंतर ना एकदम पुढं कंटेनर जाऊन आणि 2 गाड्यांच्या मध्ये एक 4 व्हीलर अडकली होती, त्यात 5 जण होते। त्या ठिकाणी पण 5 जणांचा पण अपघात जागेवर झालेला आहे आणि त्याच्या पुढं आग लागली होती आणि बरेच काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्या रोलला दररोज काही ना काही होत राहते। तसंच काहीतरी ह्याच्यावर नियोजन केलं पाहिजे सरकारने। मान्य काय बघितलं म्हणजे काय झालेलं, ट्रकचा वेग किती होता, स्पीड मध्ये होता ट्रक? एकदम फास्ट होता, एकदम पूर्णपणे फास्ट मध्ये आला। जसा आला तो एकदम एक गाडी उडवत पुढे गेला तो। आणखी काही लोक आहेत? दादा तुम्ही इथं चहाची टपरी चालवता, बरेच अपघात इथं होत राहतात का असे तुम्ही बघितले असतील? बघितलेत, भरपूर बघितलेत। मागच्या वेळेचा ऍक्सिडेंट, हा ऍक्सिडेंट। भीती वाटते? भीती तर वाटणारच थोडीफार, आता हायवेला आहे म्हणल्यावर थोडंसं। दादा सर तुम्ही देखील इथंच राहता, अशा माझा कारखाना आहे नरेमध्ये। मी दररोज सकाळी 7:30-8ला जातो, कारण की इथं ट्रॅफिक एवढी असते आणि संध्याकाळी 7:30ला फुल ट्रॅफिक असते आणि कशीही गाड्या चालवतात, याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये। हे नियोजन लवकरात लवकर करावं। माझ्याकडे 4 व्हीलर आहे, पण मी 4 व्हीलर चालवू शकत नाही, रिक्षाने यावं लागतं आणि 7:30-5:30ला माझं वर्कशॉप बंद होतं, पण इथली एवढी ट्रॅफिक असल्यामुळं मला वर्कशॉपमधून 8 वाजता यावं लागतं। काय बदल करायला हवे वाटतात या रस्त्यावर? जेवढे जसा उतार आहे, अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत, अपघात तर बरेच बघितले असतील तुम्ही। ब्रिजच्या इथं भरपूर ट्रॅफिक असतं आणि इथं ऍक्सिडेंट जोरात चालतं, गाड्या येतात, त्या गाड्याने धडाधड ऍक्सिडेंट होतात, कंट्रोल होत नाही स्पीड तो। आता तुम्ही रिक्षा चालवता ना? इथं रोज संध्याकाळी आहे ना भीतीच वाटते, सकाळ दुपार संध्याकाळ ट्रॅफिक एवढं असतं आणि जड वाहनांचं काही ना काही वर्षातनं चालूच असते। इथं स्थानिक लोकांनी बरेचदा तक्रारी दिल्या आहेत, परंतु काही प्रशासनाकडून काही नाही, प्रशासनाकडून काही नाही, काही होत नाही। काय व्हायला पाहिजे असं वाटतं इथं तुम्हाला? रस्ता मोठा करायला पाहिजे, स्पीड ब्रेकर करायला पाहिजे, इथं सिग्नल पाहिजे, या चौकामध्ये सिग्नल पाहिजे। सिग्नल नसल्यामुळे तिथं पूर्णपणे ट्रॅफिक असते, पूर्णपणे। पोलीस असतात का इथं? नसतात, कोणीही नसतं इथं, कोणीही नसतं। अर्थात जर आपण बघितलं तर ज्यांनी हा अपघात डोळ्यांनी बघितलेला आहे हे सगळे ते व्यक्ती आहेत। काही लोकांनी मदत सुद्धा जाऊन केलेली आहे, मात्र वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याच स्पॉटवर अपघात होत आहेत, मात्र कुठलीही दखल घेतली जात नाही। आता तरी प्रशासनाने जाग यावं आणि दखल घ्यावी, इथं योग्य ती पावलं उचलावी अशी अपेक्षा इथले स्थानिक करतायत। कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। मी कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। पुन्हा एकदा याच ठिकाणी एक मोठा अपघात झाला, दुर्दैवानं 8 लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभूळवाडीपासून ते वडगावपर्यंत नवले पूल आणि या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले। मला आठवतं की 2021-22च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले। त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रंबलर्स टाकले गेले, जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले। त्यामुळे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला, अपघात झाला नाही। पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे,
मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता, त्याचा तपास सुरू आहे. म्हणून आता त्याच अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती. ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. या सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे. आणि म्हणून पुन्हा काही रम्बलर्सची व्यवस्था तातडीनं करणं असेल, सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग 2-3 एजन्सीज येतात, त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये PMC येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं, त्याच्यामध्ये NHAI येतं. तर यांच्याशी एक समन्वय त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का, तर तो झाला पाहिजे. मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे. आणि तात्काळ काय करता येईल, तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल. पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो, दिल्लीलाही बैठक झाली होती, पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती. आणि त्यावेळेला नऱ्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट, त्याचा DPR तयार झाला आहे, त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेत. म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल, सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल. हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे. आणि त्यामुळे तातडीने ह्याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे. माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने ह्या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते, त्याचं सगळं DPR तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6,000 कोटीचा तो प्रकल्प आहे. मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, NHAIच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आहे. पण आत्ता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते थेट शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रम्बलर्स ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, ह्या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत. ते तर होईल, पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. तेच आता 100% नाही, आता त्यांचे अधिकारी इथं आहेत. त्यामुळे मी 2 प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे. म्हणजेच खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे, किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातनं त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रम्बलर्सची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय. आणि परमनंट उपाय हाच आहे की 32 किलोमीटरचा जो ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया, तो घाटापासून जांभूळवाडीपासून ते रावेतपर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय, त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय, तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा, त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावरचा एक उपाय. बैठक होणार आहे तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात 2-3 एजन्सी त्याच्यामध्ये येतात. मी मागाशी म्हणाल तसं PMRD येतं, PMC येतं, NHAI येतं, PWD येतं. या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली आहे. अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना नाही, मी तोपर्यंत इथं कुणी येत नाही. आता इथं NHAIचे अधिकारी नाही, पोलीस नाही, सगळे आता पूर्वी कोणी येऊन पाणी करत नाही. म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली. गई तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती काम झालं. काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या 2 वर्षात जे काय उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते. कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाड्या, त्यामुळे तो महत्त्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. म्हणून 2 प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत, एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं, या दोन्ही विषयावरती मी आपल्याला सांगितलं. इथं सातत्याने अपघात होता, तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक चुकी झाली होती का, असं काही निदर्शनास आलेलं आहे का?
नाही आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं. मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आत्ता दिसतोय. तीव्र उतार, गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं, ओव्हरलोडेड गाड्या येणं, हे 2-3 विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे. या सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार आहात, पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का? नाही, उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात, आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॉरिडॉर म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. पोलीस त्यामुळे ट्रॅफिकची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात होते. वारजे नदीवरचा ब्रिज उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा होईल. आम्ही बैठक आहे, मात्र 4 वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यांच्यात इतर वेळी समन्वय नसतो. NHAIचे अधिकारी बोलत नाहीत, PMRDAचे बोलत नाहीत, पोलीस बोलत नाहीत. तेच उद्या बैठकीत उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्यात. तातडीची बैठक उद्या लावलीच आहे, त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला सोडणार नाही. सकाळी आता 11ची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला, पण मागे पुढे वेळ होऊ शकते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.